नमस्कार, सर्वांचं स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंग मध्ये। आपल्या सर्वांना माहिती आहे, नवी महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी खूप धडपड झाली। सर्वच प्रमुख पक्ष विशेषतः सत्ताधारी पक्ष जे आहेत, शिवसेना आहे, भारतीय जनता पार्टी म्हणजे शिवसेना शिंदे गट, भारतीय जनता पार्टी आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट, या सर्व जे सत्ताधारी पक्ष होते ज्याच्या जे इच्छुक उमेदवार होते त्यांनी अक्षरशः आपल्या जीवाचं रान केलं। रात्रंदिवस मध्यवर्ती कार्यालयामध्ये बसले। मात्र काही लोकांना एबी फॉर्म भेटले पक्षाचे, काही लोकांना पक्षाचे एबी फॉर्म नाही भेटले। इच्छुक उमेदवारांचं काही आपण बोलू शकतो की त्यांना नाराज झाले। आणि असेच एक आपल्यासोबत ताई आहेत, भोटेताई। तर ह्या ज्या शिवसेना शिंदे गट आहे त्याच्या पदाधिकारी आहे जिल्हा ह्याच्यावर, जिल्हा स्तरावर। आणि आपण बोलू शकतो की आम्ही स्वतः पाहिलं होतं की त्यांना मध्यवर्ती कार्यालयामध्ये सातत्याने ते तासनतास बसवते, मध्यरात्रीपर्यंत बसवते आणि गेली 15 वर्ष ते काम करत आहे पक्षाचं। आणि विशेषतः ते ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहेत, वुमेन ड्रायव्हर आहेत। आणि जिथपर्यंत आम्हाला माहिती आहे की त्यांनी पक्षासाठी खूप सारे कार्य केलेलं आहे। सरोजते पाटील आहेत ज्या महिला जिल्हा संघटक त्यांच्या मार्गदर्शनाखाली। तर आपल्यासोबत आहेत ताई, तुम्हाला शिवसेना शिंदे गटाची उमेदवारी प्राप्त झाली का? नाही, शिवसेना तर्फे आम्हाला उमेदवारी दाखल करण्याचा अर्ज आम्हाला देण्यात येणार आहे म्हणून आश्वासन दिले होते, पण काही दिलेलं नाही आहे आम्हाला। त्यामुळे मी फॉर्म सबमिट केलेला आहे। मला सांगत आहे की तुम्ही किती वर्ष शिवसेनेसाठी काम करत होते, कशा परिस्थितीमध्ये तुम्ही काम केलेलं आहे त्याच्याविषयी थोडं सांगा। गेले 12-13 वर्ष झाले मी संघटनेचं काम करते। शिवसेना ही मुळातच आमच्यासाठी अभिमानाची आहे आणि मी शिवसैनिक आहे। हे खूप माझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे, कारण शिवसेनेमध्ये कार्य करत असताना एक संघटना म्हणून, एक परिवार म्हणून आम्ही वावरत आलो आहेत। संघटनेवर आम्हाला विश्वास होता आणि पक्षसृष्टीने पण माझ्यावरती विश्वास दाखवला। पण ऐन वेळेस माझं जे पक्षाचं तिकीट कट करण्यात आलं त्याचं दुःख आहे, कारण जे पॅनल मजबूत होतं त्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, पण काही व्यक्तींनी ऐन वेळेस माझं तिकीट कट करण्याचा प्रयत्न केला। ह्या गोष्टीची खंत आहे मला। मला सांगा की तुम्ही रिक्षा ड्रायव्हर आहात, म्हणजे तुम्ही स्वयंभू आहात, तुम्ही चांगलं काम करा, स्वतः रोजगार आहे, तो स्वयंरोजगार आहे, तुम्ही स्वतः व्यावसायिक आहे, एंटरप्रेनर आहात। हे सर्व करता करता तुम्ही साधारण पक्षाचं काम वेळ कसा भेटायचा आणि तुम्ही कसं केलं साधारण? मी एक गृहिणी होते। चूल आणि मूल याच्या व्यतिरिक्त मला काहीही माहिती नव्हतं, पण समाजकारण करता करता मी अनेक संघटनांवरती, सामाजिक कार्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी पण केली। आणि कार्य करत असताना मी एक ऑटो रिक्षा ड्रायव्हर आहे आणि ड्रायव्हिंग करत असताना अनेक लोकांच्या संकटात मी साथ दिलेली आहे, त्यांचे प्रश्न सोडवलेले आहेत। असं कार्य करत असताना मला समाजकार्याची आवड सुरुवातीपासूनच होती, पण समाजकार्याची एक राजकीय कार्य करण्याची आवड कधी निर्माण झाली हे माहिती नाही। पण एक सक्षम कार्य करण्यासाठी मी स्वतःला स्वबळावरती तयार केलेलं आहे। पण जेव्हा मी 12-13 वर्षापूर्वी माझं मूल रिक्षाच्या डिक्कीमध्ये झोपवून आजपर्यंत मी ह्या स्टेजपर्यंत आली आहे, की संघर्ष करून वर आली आहे। मी स्वतःला एक संघर्ष कन्या समजते, पण मला अपेक्षा होती की पक्षाकडून मी आज 12-13 वर्ष पक्षाला दिलेत ना, तर त्यांनी मला ही वेळ आली होती की मागासवर्गीय सीट जेव्हा येईल तेव्हा तुम्ही मला तिकीट द्या, असं मी विनंती केली होती पक्षाला। पण आश्वासन पण दिले होते की देईन म्हणून, पण ऐन वेळेस माझं जे तिकीट कट करण्यात आलं ना, याची मला खरोखर खंत आहे। तुम्ही सांगितले की काही लोकांमुळे पक्षातल्या तुमचं उमेदवारी कट झाली किंवा तिकीट कट झालं, उमेदवारी नाकारण्यात रद्द झाली। तर तुम्हाला असं कोणत्या लोकांवर असा डाऊट आहे की त्यांच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुमची उमेदवारी म्हणजे कट झाली म्हणून? खरोखर डाऊट आहे ना। मी आजपर्यंत कुठल्या मीटिंगला हजर नाही राहिली किंवा कुठलं कार्य नाही केलं पक्षाचं। मी सगळ्या शिवसेनेमध्ये जेवढे कार्यक्रम झाले त्या प्रत्येक कार्यक्रमात नवी मुंबईमध्ये जिथे जिथे आहे रात्री 2-2 वाजेपर्यंत मी वर्षा बंगल्यावरती होते। मी खासदार साहेबांनी स्वतः आमचे व्हिडिओ फोटो काढलेले आहेत की म्हणजे की आम्ही एवढं पक्षासाठी कार्य करून जर आम्हाला तिकीट देत नाहीत ना, तर मग काय उपयोग नाही पक्षामध्ये कार्य करून। आज खरोखर मला खूप वाईट वाटतंय। मी नाटा साहेबांना गुरु मानायची। मी नाटा साहेबांसाठी खूप कार्य केलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे। पण नाटा साहेबांनी 4 महिने झालं जो मुलगा त्यांच्या आमदारकीमध्ये येऊन जर त्या मुलाला ते तिकीट देत असतील, तर मग ह्याच्या एवढी वाईट परिस्थिती पक्षामध्ये नाही आहे। कारण काल आलेल्या मुलाला जर तुम्ही तिकीट देता, 15 वर्ष तुमच्या पक्षामध्ये जर कार्य करणाऱ्या महिलेला जर तुम्ही तिकीट देत नाही, म्हणजे
लाचारी गोष्ट झाली. भीक मागावं लागतं, तिकीट द्या, ही कुठली गोष्ट आहे? त्यामुळे मला अतिशय वाईट वाटतंय आणि पक्षाने माझ्यावरती जो विश्वास दाखवला तो मी कायम ठेवणार. मी एक कट्टर शिवसैनिक आहे, शिवसैनिकच राहणार. पण मला वाईट वाटतंय, मी शिवसेना कधीही सोडणार नाही. आता तुम्ही माझी- अपक्ष फॉर्म भरलेला आहे का? तुम्ही बंडखोरी करणार आहे का? मी फॉर्म सबमिट केलेला आहे. अपक्ष फॉर्म म्हणूनच आता जाहीर होईलच. पण मी शिवसेना सोडणार नाही. पुढे आम्ही विचार करू. धन्यवाद मॅडम. तर अशा प्रकारे ज्या आहेत भोईटे मॅडम, त्यांनी सांगितलं की गेली 12-13 वर्ष म्हणजे एका तपावरून जास्त त्यांनी काम केलं पक्षासाठी आणि त्यांना आज उमेदवारी नाकारण्यात आली. त्यांनी सांगितलं की विजय नाटा यांच्याकडे कोण 3-4 महिन्यापूर्वी व्यक्ती गेला, एक मुलगा गेला आणि त्याची सुचवलेल्या उमेदवाराला त्यांनी तिकीट दिलं आणि जे 12-13 वर्ष आहेत ते लोक काम करतात, त्यांना तिकीट दिलं नाही आणि त्यांनी हेही सांगितलं की माझे यांचे जे मुलगा आहे तो स्पेशली चॅलेंज आहे मुलगा आणि त्याला डिक्कीमध्ये रिक्षाच्या त्यांनी ऑटो रिक्षाचा म्हणजे काम, ऑटो रिक्षा चालवली, त्याच्यामध्ये राजकीय काम केलं पक्षाचं आणि असं सर्व असताना, एवढा त्याग केलेला असताना, एवढं समर्पण असताना पक्षाने त्यांच्या उमेदवाराचा विचार नाही केला. त्यांनी नाराजी दाखवलेली आहे. मात्र त्यांनी सांगितले शिवसैनिक आहे, मी शिवसैनिक राहणार, अपक्ष फॉर्म भरणार, बंडखोरी करणार हे त्यांनी नक्की सांगितलेलं आहे. जर पक्षाच्या कोणत्या वरिष्ठ व्यक्तीकडून कदाचित त्यांना काही सांगण्यात आलं, मार्गदर्शन करण्यात आलं, कदाचित ते उमेदवारी मागे घेऊ शकतात असंही त्यांच्या बोलण्यातून जाणवलं. परंतु अशा पद्धतीने पक्षाकडून जर सामान्य कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल राजकीय हेतूने किंवा सामाजिक हेतूने, तर हे योग्य नाहीये. शिवसेनेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी याविषयी विचार करावा आणि इथून पुढे अशा कोणावर अन्याय होणार नाही आणि जर असा अन्याय होत राहिला तर शिवसेना पक्षातून लोक मला असं वाटतं की दूर जातील, लांब राहतील आणि कोणी त्यांच्याकडे येणार नाही. धन्यवाद.